इकडे मुंबई महापालिकेमध्ये राज पुरोहित यांचा मुलगा आकाश पुरोहित यानं देखील ऑनलाईन उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। दरम्यान आपल्याला वडिलांमुळे नाही तर भाजप युवा मोर्चाच्या माध्यमातून काम केल्यानं उमेदवारी मिळाल्याचं स्पष्टीकरण यावेळी त्यांनी दिलंय। आणि यावेळी आकाश पुरोहित यांच्याशी बातचीत केलेली आहे आमच्या प्रतिनिधींनी। राज्य सांगू शकाल की आकाश आता निवडणुकीच्या मैदानात उतरत आहेत, त्यांनी फॉर्म देखील भरला आहे। कुटुंबियासाठी आणि वडील म्हणून किती हे कुटुंबाचा प्रश्न नाही आहे। ही मागचे 10 वर्षापासून युवा मोर्चाचे अध्यक्ष आहे आणि ते खूप काम करतात। काम असं करतात की पार्टीने मागच्या इलेक्शनमध्ये माझी आकाशची पत्नी आहे ना, त्यांना तिकीट मागली होती। ते पण युवा मोर्चाची कार्यकर्ता होती, पण पार्टीने सांगितलं की रिश्तेदारांना देऊ नका, त्यामुळे परत घेतला। आता पार्टीने किरीट सोमय्याचे नील आपण दिलेले 2-3 ते स्वतः पार्टीमध्ये काम करतात। ते स्वतः पदाधिकारी आहे, त्यांची वय 34 झालेली आहे, त्यांच्या मुली पण आहे। तो आता ते सांगायचे की ते वडिला कारण मिळालेला ते नाही आहे, ते त्यांची योग्यता कारण त्यांचा तिकीट मिळेल। राज्य थोडी टीका पण झाली की मोदी म्हणाले होते की कुटुंबांसाठी तिकीट मागू नका, पण आपण आपल्या मुलासाठी तिकीट मिळालेलं आहे, तर कुठे मोदींचा आदेश पण धुडकारला नाही। एक आम्हाला सांगतो, मोदीजीने सांगितलं होतं की रिश्तेदारासाठी प्रेशर करू नका। मोदींनी हे नाही सांगितलं की जे पार्टीमध्ये काम करतात आणि जे त्यांनी योग्यताच आधारावर तिकीट मागतात त्यांना ना कायसे, त्याने दुसरा विषय पर मागितला। मी कधी प्रेशर केला नाही। हे ऍप्लिकेशन केली, पार्टीने चुनाव समितीने बघितली, त्याचा बायोडेटा बघितला आणि त्यांना ते तिकीट दिलेलं आहे। सो हे सांगायचे की मी काही त्यांच्यासाठी प्रयत्न केला आहे, मी केलंच नाही। काय सांगू शकाल की तुमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे, निवडणूक लढवणार आहात, काय विजन घेऊन लोकांसमोर जाणार? माझं एकच बोलणं आहे की माझ्या जे 15 वर्षाचे कार्यकाल आहे ते युवा मोर्चा म्हणून केलेले आहे। त्याने पूर्ण संघटनेने माझे काम देखील मला पार्टीचे तिकीट दिलेले आहे आणि मी पूर्ण सी वॉर्ड 221 जे कार्यकाल आहे त्यांच्यामध्ये मी सर्व गटर, रोड व्यवस्था, महिलांसाठी शौचालय, ते सर्व माझ्या कार्यकर्त्यांच्या पण दुःख मी कार्यकर्त्यांच्या साठी उभे झालेले आहे। कार्यकर्त्यांनी मला सांगितले तुम्ही उभे राहा, मी तुमच्या पाठीशी आहे, ते देखील मी उभे राहिलेले आणि पार्टीने माझ्यावर भरोसा ठेवलेले आहे। माझ्यावर भरोसा देखील मी राजसाहेबांचे एक सुपुत्र आहे, ते देखील नाही। मुंबई अध्यक्ष होते, प्रेशर ते होते की मुंबई अध्यक्ष असून ते त्यांच्या भाऊंना तिकीट देत असणारे होते, पण ते प्रेशर नाहीये, आता प्रेशर नाहीये। 15 वर्षाचे काम देखील त्यांनी मला तिकीट दिलेले, त्यांच्याबरोबर मी धन्यवाद मानतो।